आज सर्वप्रथम मी कामगार दिन असल्यामुळे सर्व कामगारांना, माझ्या दीपक फर्टिलायझर कामगार व सर्व स्तरातील कामगारांना शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या। आतापर्यंत तुमची न्यायालयीन लढाई कशी चालू आहे? आता जवळजवळ मी विजयी पथावरच आहे असंच समजेन, कारण मला कॉन्फिडन्स आहे, खात्री आहे। निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ, कारण मला मोठ्या मोठ्या दिग्गज कलेक्टर साहेब सोमनाथजी घारगे साहेब यांनी गोंधळी त्यांच्या दालनात परवानगी घेऊन प्रवेश घेत असताना तक्रार अर्ज घेऊन गेलो होतो, तर साहेबांना भेटायची इच्छा मी केली आणि तसा परवानगी घेतली। त्यांना भेटलो तर एंट्री करताना साहेब बोलले, या गोंधळी तुम्ही विजयी होणार आहात, विजयी व्हाल। साहेबांची मी परत 2 वेळा भेट घेतली आणि साहेब माझ्याबरोबर फोटो काढायचे लगेच, इतके प्रेमळ साहेब आहेत ते। तर त्यावेळी महेंद्र कल्याणकर साहेब होते तिथे, त्यांना आमचे व्हीपी त्यावेळी मॅडम हे होते, मॅनेजर होते, जनरल मॅनेजर होते सिनियर, पण आता ते व्हीपी आहेत। ते त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांना फोन केला की माझा कामगार तिथे बसलेला आहे, त्याला न्याय द्या। कोणाला? महेंद्र कल्याणकर साहेबांना। तसेच माझे अन्नदाते आता मला 2.5-3 वर्षानंतर परत कामाला लावणारे सचिन भाऊ आहेर साहेब, प्रकाश म्हात्रे साहेबांनी त्यांना फोन केला। संजय भगत होता, प्रकाश म्हात्रे, त्यावेळी मुंबईकर होते, यांनी सगळ्यांनी सांगितलं आपला नामदेव गोंधळी तिकडे उपोषण करतोय। तर सचिन भाऊ आहेर साहेबांनी त्यांना फोन केला, सचिन भाऊ महेंद्र कल्याणकर साहेबांना। त्यांनी मला फोन केला, अरे गोंधळी तू त्यांना पैसे देऊन टाक आणि तुझी जमीन तुला परत करायला तयार आहेत ना ते। तर बरं साहेब तुम्ही सहज बोलता, आता माझी जमीन काही एकट्याची असते का? आमच्याकडे सगळीकडे असं आहे का जमिनीवर आमच्या बहिणींचा हक्क असतो, आपल्या भावाचा हक्क असतो, सगळ्यांचा आहे ना, सगळ्यांची जमीन होती। त्यानं प्रत्येकाला 5-5 लाख रुपये दिलेत मी 4 लोकांना, ते 20 लाख संपले। आता माझ्या मुलाचा लग्न झाला, काही होते ते, आता मी तर आजारी होतो, आजारपणाला लागले माझे 10 लाख, आणि घर बांधायला संपवले, माझ्या जावयाने माझ्या घर बांधलंय टकाटक। तर कारण मी आजारी होतो, माझी आई आजारी होते, पण तिला मला मोठ्या हॉस्पिटलला ऍडमिट करता आले नाही, कारण का या लोकांनी मला एवढा व्यस्त ठेवला होता ना, कारण तिचा क्लेम होता ना, माझ्या आईचा, बायका, मुलं सगळ्यांचा क्लेम होता, तरी पण मी हे करू शकलो नाही, कारण याने एवढे माझ्याकडे अर्ज त्यांचे हे यायचे, तरी पण मी आजारी असताना सुद्धा त्यांना उत्तर द्यायचो। आणि ते लोक बोलायचे, अरे तू काय येतोस रे, कारण जमीन हडप परशुराम सीताराम गोंधळी यांची होती ना। तसे आम्हाला इथे हे झाला होता, आम्हाला बोललो होतं काकाला, मला काकाचा मुलगा याला, तर सदर जमीन हडप ही परशुराम सीताराम गोंधळे यांची आहे, त्यानुसार तक्रार अर्ज कोणी करायला पाहिजेत, परशुराम सीताराम गोंधळे किंवा त्यांचा अखत्यारी मुलगा। आता अखत्यारपत्र काकाने दिला होता ना, तो बोलतो मला त्रास होतो, तर त्यांचा अखत्यारपत्र मी बनवला होता, संपूर्ण रिमोट कंट्रोलच माझ्याकडे आहे, ते अखत्यारपत्रच माझ्याकडे आहे त्याचं, कारण मी संपूर्ण खर्च केला होता या कामी। नंतर माझी बातमी पण कोण लावत नव्हता, कारण या भल्लाने हा जसा का राजाच आहे, त्यांनी संपूर्ण पत्रकारांना ते विकत घेतल्यासारखं होतं, त्यामुळे ते कोणच बातमी लावत नव्हता। पण जय शिवराय न्यूज चॅनल उरण यांनी बातमी लावल्यामुळे संपादिका पूजा चव्हाण मला जमीन परत करायला तयार झाले, पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते। आणि हे आपण आता गजानन घाडगे साहेब आहेत, सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांनी आता कालच मला भेटले होते 2 दिवसापूर्वी, तुकाराम कोरडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे आपला, आणि अंधारे मॅडम तर मला भेटतात तळुजाला, त्या तिकडे आहेत। त्यांनी काय सांगितलं का, मग त्यांनी त्याला इकडे बोलवलं, कारण हे एजंट गेले होते तिथं दम द्यायला, पनवेलचा कोणी पत्रकार बातमी लावत नाही, तू का लावलीस? तर मी त्यांच्यावर हे करा यांची, मी यांना सांगितलं ना, तुकाराम घाडगे साहेब, तुकारामजी कोरडे साहेब, अंबिका अंधारी मॅडम, बरं तुम्ही यांना घाबरता का या हरामखोरांना? हे एजंट लोकांनी एवढं त्या दम भरतात, यांना दम भरतात ना ते पत्रकारांना दम भरणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे, पण ते बघा तुम्ही का घाबरता यांना? मग त्याला माझ्यासमोर बोलवला तालुका चौकीला, गोंधळी आम्ही तुम्ही पैसे द्या संपूर्ण, तर मी सांगितलं अरे माझ्याकडे लगेच कसे पैसे असणार, मी हळूहळू देईन। पण त्यावेळी नंतर परत पत्रकार परिषदा माझ्या सुरू होत्या। हे मी पत्रकार परिषदा का घेतो,
हे मला जमीन परत करायला तयार झाले आणि त्यांनी चुकीचंच केलंय ना. मोदी नंतर जे त्याने आकारफोड पत्रक केलेलं आहे, त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. हे मी ज्यावेळी भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव साहेब यांना भेटायला गेलो, त्यांनी सांगितलं, अहो साहेब तुम्ही काय ते आकारफोड पत्रक केले, कारण तो भल्ला मला बोलेल का तुझ्या जमिनीतून आम्हाला 14 गुंठेचे पैसे मिळायला पाहिजेत. आता तर त्याला 7 गुंठेचे पैसे भेटतात विक्रांत गिरीश संसाराला, कारण जमीन अगोदर विकत घेणारा तो होता ना भल्ला. पण त्यांनी जमीन खरेदी करते वेळेस माझ्या नावावर 400 ते 500 एकर जमिनी आहेत आमच्या शेठच्या नावावर असे एजंट बोलले मला. तो भल्ला काय बोलला नाही, तो काय येत नव्हता रोज. त्याने सांगितलं का आमचे भल्ला शेठचे ते नातेवाईक आहेत विक्रांत गिरीश संसारे. मी झाला मला ते पैसे मिळालेले आहेत 90%, कारण मी 4,30,000 गुंठ्याने विकली होती ना जमीन प्रति गुंठा. पण त्याने मी मरेन असं समजून, कारण त्यावेळी कोरोनाचा काळ होता ना, त्यावेळी कोरोनाचा काळ होता, लोक पटापटा मरत होते, त्यांना वाटलं हा पण मरून जाईल. मी कशाला, माझ्याकडे पैसे होते. मी बायकोला सांगितलं आता मी मेलो तर 2 तासात मला चालतील, 1 रुपया चिकटवतील. तर मला खाया प्यायला व्यवस्थित दे, तू जगलो तर जगलो थोडे दिवस. देवाचे उपकार आहेत. ती बायको माझी एवढी काळजी घ्यायची ना, गरम गरम भाकरी भरायची, रोज घरीच असू होते ना मी, गरम गरम मस्त भाकरी द्यायची. अगं बरं मारून नाही, सेवा कर लवकर तर थोडीशी. तर मेल्यावर काय मी बघायला भेटत आहे का, 2 तासात मला चालतील कोंबड्यासारखा. सत्याची बाजू होती म्हणून तुम्हाला देवानी आता अहो पास घेतला तर पास पण न लागला. माझ्या आईने नवल बोलली होती ज्ञानेश्वर माऊलीला, माझ्या पोराला वाचव, माझं आयुष्य त्याला दे. बघा काय बायकोच्या हे असतं आणि आईच्या फरक काय असतं बघा. मी ज्यावेळी पास घेतला त्यावेळी पडलो खाली, तो टेबल पण सरकला खरक्यान, जशी ज्ञानेश्वर माऊलीची भिंत बाजूला सरकली त्यापर्यंत तो टेबल पण बाजूला सरकला आणि मी खाली पडलो. मला मूर्छित झालो होतो. माझी आई सामने झाली. मग सत्य घटनावर आधारित जमीन चोरीला गेली, हा म्हणजे हे सत्यातच आहे. तर मी पडलो त्यावेळी माझी आई माझ्या बहिणी तिथे होती, ती प्रत्यक्ष हजर झाली तिथे. तर तिथे प्रत्यक्षात अवतीर्ण झाली आणि काय बोलली, ए बाबा असे फास घेऊन आम्हाला पोरके करू नको. का तू फास घेतोस, असे पोरके करू नको, मग तुला आम्हाला आमच्या पोरांना पोरके करू नको. तू काय केलंय काय केलेलं नाही, तू उठ पकड चोरांना. आपल्या मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आपल्या आईलाच दिसते, तिला माहित आहे ना का आपला पोरगा हे पकडू शकते ना, हे अशी फाशी घेऊ नको. तर मी आणि बायकोवरती माझा पाय एवढा हे केला ना, त्यावेळी मला चालता येत नव्हतं. बायको बोलते माझी, कुठे तरफडायला गेलतोस तू. बरं काय नाही, पायरीवरची पाय सरकला. ती आई काय बोलते, राजा पडलास तू, लागला तुला काय. आणि मी तर बेशुद्ध झालो होतो, 5 मिनिटात उठलो तर मला चालताच येत नव्हता. ते बायको बोलतो काय काय तरफडत होतं, कुठे गेलता. आता तिला काय सांगू मी स्टोरी, काय नाही बरं मी पडलो पायरीवरनं. तर बघा हा फरक असतो आईचा आणि याच्यावरनं. तर नंतर आईने काय बोलली, माझं तुला काय होणार नाही, मी माझं आयुष्य तुला दे, असं ज्ञानेश्वर माऊलीला बोलतो. माझं आयुष्य माझ्या मुलाला दे. म्हणजे कसे आईची हे माया असतं. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, ऐशी कळवळल्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून तर आईला एवढी उपमा दिलेली आहे आणि आई तशी असतेच. तुम्ही सुधारण्याचं वेशभूषा करून तुम्ही प्रतिक्रिया दिली होती आम्हाला, भजले हरी हरी, भजले हरी हरी हरी, सत्याची बाजूने. आणि तुम्हाला न्याय व्यवस्थेवर असं वाटतं का संपूर्ण भरोसा आहे की न्याय तुमच्या बाजूने येईल? 100% येईल. कारण एवढ्या मोठ्या लोकांनी मला हे दिलंय, त्यांनी बघूनच दिलंय. ते का असे बोलतात का, सोमनाथजी घारगे साहेबांनी यांनी काहीतरी बघूनच मला विजय हॉल दिले होते ना. तुमची बाजू कोण मांडतो आतमध्ये? सध्या माझी बाजू माझा वकील आहे ना चांबले साहेब, यांनी मला त्यांनी दावा केलेला आहे, ते दाव्याची प्रत मी काढलेली आहे. कारण दावा त्यांनी मी सांगितलेला तसाच केलेला आहे. कारण अगोदरचे जे वकील होते त्यांनी माझ्यासारखा दावा केला नव्हता. संतोष म्हात्रे साहेब त्यांनी काय सांगितलं, जमीन हडप कोणाची आहे, परशुराम सीताराम गोंधळे यांची. यांचंच म्हणणं तसं होतं आणि ते आहेत तसं. या माझ्यापासून प्रकरणात जमीन हडप काकांची आहे आणि ती मी विकलेली आहे. हे पान नंबर खरेदी खत पान 1639 वर नमूद आहे. तारीख काय दिली आता 10 जून दिली आहे. म्हणजे फटाफट तुमच्या तारखा सुद्धा. आणि ते 10 जूनला वरिष्ठ तर न्यायालयात आहे आणि इथं आहे ना 5 तारीख दिले. तर तेच मी 30 तारखेला ज्यावेळी तारीख होती त्यावेळी विक्रांत संसाराची वकील आली होती, रेश्मा, सन्माननीय वकील, ते त्यांचं नाव आहे रेश्मा कांबळे.
लेडीज आहेत ते आल्या होत्या. त्यांनी सांगितलं सन्माननीय उपजिल्हाधिकारी नवले साहेबांना का आता क्लोज करा, आता तुम्ही या निर्णय द्या. तर मी सांगितलं साहेब नाही, तुम्ही अजून एक सुनावणी तारीख ठेवा. यांचा युक्तिवाद आहे, लेखी जे म्हणणं आहे त्याला मी उत्तर देईन ना. त्याला उत्तर दिल्यावर मग तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, आम्हाला ते हे राहील, बांधील राहील. पण त्यांच्या म्हणण्याला मी आता त्यांनी काय सांगितलं आहे ते खरेदी खत हे केलेलं आहे. पण मी सर्वांवर यांना निलंबित करा म्हणून मुख्यमंत्र्यांना अर्ज केलेले आहेत. ते आता अर्ज मी उद्या देणार आहे सगळ्यांना. म्हणजे तुम्ही मंत्रिपदावर बसला, मुख्यमंत्री कार्यालय पनवेल मुंबई तिकडे सुद्धा तुमचे अर्ज दिलेत, सगळ्यांना दिलेत. आणि तिथे एक माहिती अधिकार पण टाकलेला आहे 28/1/2025 रोजीचा, का तो पत्र इकडे रिसिव्ह कॉपी दिली होती यांनी कारवाई काय केली नाही. पण तिकडला ते आलंच नाही अजून, कुठल्या तरी मंत्रालयाने हे केलं असेल. म्हणजे आता हाकेवरच फक्त विजयाची सुनावणी आहे. हा, तो आमच्या गावातला आहे ना एक नेता बनायला चालले, प्रकाश खैरे. हा जर नेता बनला तर हा गाव तर विकीलच, पण देश पण विकून बाहेर देशला जाईल. ते असं जर नेता असल्यावर अरे गावातले शेतकऱ्यांना मदत करा, गरीब शेतकऱ्यांना मदत करा. त्यांचे हा भाऊबंदकीन लपडे लावतो आणि काकाची यांनी माझी लपडी लावली. तो भाऊ माझा एवढा गरीब आहे ना सुनील गोंदले, त्याने मला संपूर्ण तक्रार अर्ज त्यांचे आहेत. कारण सन्माननीय रवींद्र साहेब दौंडकर साहेब यांनीच संपूर्ण हे केलेलं आहे ना. इथे मिटिंग झाली होती, त्यांनी का जमीन हाडे परशुराम गोंडले इथे अर्ज तुम्ही करा संपूर्ण त्यांनी. आणि आता 29 पानांचं जे खोटं अफिडेव्हिट आहे, अहो हे बघा तुम्ही. क्रांतीवीर पिक्चर मध्ये काय जिच्यावर बलात्कार होतो ते कोण आणील का? त्यांनी न्यायालयात समुद्र किनाऱ्यावरनं त्या लेडीजला आणली तिघांनी. ते नाना पाटेकरचे नातेवाईक होते, त्याने आणले आणि ते युक्तिवाद करतो बाबा त्यांनी जर बलात्कार केला असता त्याने आणले असते का? तिरंगा पिक्चर मध्ये तिरंगा का क्रांतीवीर आहे? क्रांतीवीर किंवा तिरंगा पिक्चर मध्ये कुठलाही आहे दोन्हीपैकी. तर तशी ही कथा आहे. याच्यात उलट आहे. याच्यात उलट म्हणजे कसं, ज्याची जमीन हडप झाले आणि त्याच्या भ्रष्ट नराधम अत्याचारी अधिकाऱ्यांना वाचवायला 29 पानांचं अफिडेव्हिट करतात. म्हणजे बघा, आपलीच लोक त्यांना सामील आहेत. हा, आणि अगोदर 2 वर्ष मला सह्या दिल्या आहेत, त्या सह्या चेकिंग व्हावा असा पण अर्ज मी केलेला आहे. याच्या क्रॉस चेक व्हावा. हा, तसेच लेखी पुरुषीवर माझ्या काकांनी सही करायलाच नाही पाहिजे. हे कोणीतरी सांगून केलेलं आहे की हा नामदेव गोंडली मरून जाणार आहे, मग माझी दुसरी 2 एकर जमीन आहे ती तुम्हाला मिळेल. पण देव कुठेतरी आहे, देव दयाळू आहे. मी सांगतो प्रत्येक पत्रकार परिषद असो या कोणाला जेव्हा तुम्ही हे देताय बाईट देताय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसूच असतं. आणि मला वाटतं की आनंद याचा. अरे काय यांची तो भल्ला पाया पडतो माझ्या. म्हणजे हे सर्व झालेलं आहे त्याच्यासोबत तुमच्यासमोर एक तो भल्ला काय सांगतो मला, तू काय केले लढ रही ओ परशुराम सीताराम गोंधळी ओ तो कुछ बोलता नाही. बरं त्याला हिस्साच माहिती ना स्वतःचा. त्या दिवशी तर अरे त्या दिवशी ते नवले साहेबांजवळ बोलला, माझा भाऊ होता हा प्रल्हाद परशुराम गोंधळे आणि काका होते माझे. ए बाबा तू आमची बदनामी नको करू, आमची जमीन तुला घे. अरे बाबा तुला जमीनच कुठे राहिले, तुमची जमीन चोरीला गेली, तिचा शोध सुरू आहे. असं पण म्हणलं की तू आता लढणार किती दिवस आहे, तर तुम्ही म्हणला ती उपायचा पैसा ते सांगतो अरे तू बॅनर लावून दमशील. अरे माझ्या पाठी कृष्ण आहे, तू वरून हात करतो, एका खात्यात 60,000 येतात. काल पण 59,000 आल्यान. तरी दोन 20 दिवसाचा पगार येतो. हा, आणि हा पगार आले. हा, आता कटिंग माझी किती आहे, माझी लोन बिन घेतले त्या खात्यात जातात 20-22 हजार. हा, परत नाही इन्कम टॅक्स जातो, इन्कम टॅक्स जातो, पीएफच्या खात्यात माझे 8,500 जातात. पहिले शेतकरी हार मारणार नाही. हार कोण मारील? भजले हरी हरी भजले. मी पूजाच करतो रोज अर्धा 1 तास देवाची. प्रत्येक वेळा तुम्ही बाईट देता आणि तुम्ही आमच्या बरोबर चर्चा करता आणि तुमचे जे बातम्या ते पूर्ण. अहो साहेब, मला कुणी कलेक्टर साहेबांनी यम देवाने दिलेलं आहे. हा, गोंधळी तुम्ही विजय व्हाल. जसा शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूला दिला होता का तोफांचा आवाज येस्तवर मी जिवंत. तुमच्या आईचा मृत्यू झाला, ती जमीन सोडणार नाही. अरे माझ्या आईचा मृत्यू झालेला या हरामखोरांमुळे. ती 4 वर्ष अजून जगली असती. या नालायकांमुळे मी तिला ऍडमिट करू शकलो नाही, कारण एवढीच खंत. कारण मी होतो आजारी ना, त्यामुळे पोरगा मला कुठे जाऊन देत नव्हता. तो माझ्या आईला न्यायचा 4 व्हीलर मध्ये आणि उपचार करून आणायचा साधा. पण यांनी हे एवढा हे केला होता. मी पनवेलला पण आलो तर ते काय बोलायचे, अरे जमीन हाडे परशुराम सीताराम गोंधळे यांचे, तू कशाला भांडतस? अरे त्यांची हाडे वेळ त्यांनी विकली नाही ना जमीन. आणि ते मला काय बोलले,
त्यांच्यात अतिक्रमण होतं, तू पावसाने मोजणी का केली, तर माझं होणारं नुकसान कोण देणार, असेच ते काही जास्त नाही बोलले मला. पण त्यांचं 5 गुंठ्याचं नुकसान म्हणजे 1 कोटीचं नुकसान. हे माझे 2 एकर जमीन त्याने घेतल्या पैकी काहीतरी त्यांना द्यावं लागलं असतं ना, मी मेलो असतो तर. आणि त्यांनी चुकीच्या लेखी पुरुषावर सही आहे, त्या 4 मुद्दे खटकणार आहेत. एकूण हिश्श्याचे क्षेत्र 0.38 गुंठे हे नामदेव शंकर गोंदली याने 0.1935 या खरेदी खात्याने विक्री केली आहे. अशा चुकीच्या लेखी प्रोसेसच्या अनुषंगाने या हरामखोर तहसीलदाराने विजय तलेकरने तो 9/12/2021 रोजीचा न्याय निर्णय दिला आहे. म्हणजे किती त्यांनी काही बघितलं नाही त्या तहसीलदाराने. तुम्ही आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय एक तुम्ही संघर्ष म्हणून तुम्ही जे करताय त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? त्या शेतकऱ्यांना सांगितलं या हरामखोरांना असे घाबरायचं नाही, लढत राहायचा. आता मला माझी बायको शिवाय घालतं, माझा पोरगा शिवाय घालतं, तू कशाला लढतं, तू पैसे घेतलेले आहेस. अरे मी पैसे घेतलेले आहेत ते माझ्या जमिनीत आहे 4,30,000 प्रमाणे. आणि हे 19 गुंठ्याचे 83,20,500 आहेत. तर माझे काका मला 6 फार्म हाऊसला बोलले, अरे तू पैसे घेतले ना 1 कोटी. मी झाला बाबा 1 कोटी नाही घेतले, मी 83,20,500 घेतल्या आणि ते माझी जमीन. तुझा हिस्सा नावावर का झाला, तू का सही केली चुकीच्या लेखी प्रोसेसवर. तू चुकीच्या लेखी प्रोसेसवर पैसे घ्यायसाठी आता जास्त बोलायचं बरोबर नाही वाटत मला. तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली साहेब. आणि बघा ही फसवणूक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल म्हणजे आकारफोड पत्रकात आणि खोट्या तक्रार केसेस, तलाठी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकाऱ्यांनी 6 नोंद न घेता हे केलेली संपूर्ण जमीन नावावर केली आहे. संपूर्ण यांनी पैसे घेतलेले आहेत. तसेच भूमी सहदुय्यम निबंधक यांनी सुद्धा बेकायदेशीर नकाशा जोडायलाच नको होता. पण या हरामखोरांनी त्यांना सगळ्यांना पैसे दिले आहेत. हा हरामखोर पैसेवाला ना वाटत मला, शेठ ना वाटत. सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा नालायक हे असे पैसे. विजिट दिली का एक वेळा तरी? अरे तो माझ्या समोर येतच नाही, इतका घाबरतो मला तो हरामखोर. त्याला बरं तो नुसता त्या बालू सूर्याला पाठवतो, तो सांगतो साहेब आमची चुकी झाली. काय चुकी झाली नालायका, हो तो हा नकाशा हेच जोडतो. त्यासाठी 31/8/2020 रोजीचा मोजणी आज अर्धावर माझी सही नेली त्यांनी. मेलो असतं काय झालं असता, नामदेव गोंडलीनेच हा नकाशा जोडून काकांची जमीन विक्री केली असं झालं असतं. आणि माझ्या लोकांना त्यांनी विकत घेतले. पण यांनी बघायला पाहिजे का आपली 4 कोटीची जमीन आपण त्यांनी नावावर केले, आपण कशी सही करायची. नक्कीच की तुम्हाला लवकरच यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांच्या तर माझ्या पाठी हे आहेतच शुभेच्छा.